भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर संदर्भात एक वादग्रस्त विधान केलेले आहे। हे पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत असं नितेश राणे म्हणतात। माझे किती व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडिओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही राणे म्हणाले। मला फोटो आणला तर थुकीन चालायच्या तोंडावर काही कोण करू शकणार नाही। मला काय करून द्या या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही, काय करू शकणार नाही। आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार? राहायच्या जागेवर सांगा, तुम्हाला काय अतिक्रमण चाललंय तुमच्या इथे सांगा मला। राजरोज पद्धतीने पाहिजे तिथे आपल्या हिंदू समाजाच्या कुटुंबियांना त्यांच्या हक्काच्या घरावरून बळजबरीने बाहेर काढण्याचं काम चालू आहे। दरम्यान या सभेवरून आमदार अमोल मिटकरींनी नितेश राणेंवर निशाणा साधला। तेढ निर्माण होईल असं कोणतेही भाष्य करू नये, पोलिसांनी नेत्यांना समज द्यावी अशी प्रतिक्रिया मिटकरींनी दिली आहे। त्यावरून नितेश राणेंनी अमोल मिटकरींवर जोरदार पलटवार केलाय। खरं तर उद्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ही दोन माणसं नेमकी अकोल्यात काय येत आहेत हा एक पहिला प्रश्न आहे। शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार असतो। अकोला जिल्हा हा सुरुवातपासून धर्मनिरपेक्षतेचा जिल्हा राहिलेला आहे। त्याच्यामुळे ओवेसी असतील किंवा राणे असतील यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करू नये। जिल्हा शांत आहे, शांत होता, शांत राहू द्या अशी आम्हाला विनंती आहे। पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की दोघांनीही प्रक्षोभक वक्तव्य केल्यानंतर काही जातीय दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर सुद्धा तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवावं। एक लक्षात घ्या, हिंदू समाजावर जे होणारं जे आक्रमण आहे ते थांबवण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे। माझं म्हणणं अमोल मिटकरींनी पण याच्याबद्दल आवाज उचलला पाहिजे, तरच हिंदू समाजावर होणारा हा अत्याचार थांबणार। अरे बाबा, हिंदू मुस्लिम एकत्र आहे ना, मग आमच्या त्या शाहू कुटुंबियाला का बाहेर काढलं असं मिटकरींचं हा? त्याला घेऊन जाऊन बाजूबाजू जरा बघायला सांग त्याच्या अकोल्यामध्ये काय चाललंय। नुसतं एका घरामध्ये बसून पिटपिट करण्याचं काम कमी कर। माझा जुना माणूस आहे, मी सांगतो त्याला, तो काय नवीन नाही माझ्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।